विचारलेले 1 ते 100 पर्यंतच्या त्या ठिकाणी काय लिहिलेल्या आहेत, संख्या लिहिलेल्या आहेत। यामध्ये बघा क्वेश्चन विचारला तर आपल्याला काय त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये बघा नैसर्गिक संख्येला अजून एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो प्राकृतिक संख्या। तर यामध्ये बघा की आपल्याला विचारलं जाते एकूण एक अंकी संख्या किती आहेत। जर या ठिकाणी जर मोजलं तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणून जर आपल्याला विचारलं 1 ते 100 पर्यंत एकूण एक अंकी संख्या किती आहेत, तर त्या ठिकाणी त्या किती येतात, 9 आहेत। तर याच पद्धतीने आपल्याला अजूनही विचारलं जाते 1 ते 100 पर्यंत एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, म्हणजे 2 अंकी संख्या म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे, तर ती सुरुवात होणार आहे बघा 10 पासून आणि त्या ठिकाणी संपणार कुठे बघा त्या ठिकाणी 99 पर्यंत। मग आपल्याला असंही विचारले जाते की 10 पासून 99 पर्यंत एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, किंवा 1 पासून 100 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत। तर या ठिकाणी एकदम सोपं आहे, हे 9 तर आपले कटले एक अंकीवाले आणि एक 3 अंकी वाढला कटला, म्हणजे राहिले किती त्या ठिकाणी 90 संख्या येतात, ज्या किती आहेत बघा 2 अंकी संख्या आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर आपल्याला याच्यावर बघा काय विचारले जाऊ शकते की एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण 3 अंकी संख्या किती आहेत, तर फक्त एकच अशी संख्या आहे 100, जी काय आहे 3 अंकी आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, संख्या किती मिळतात, मग त्या ठिकाणी संख्या किती मिळतात, तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त एकच संख्या मिळते। परत एकदा लक्ष द्या की 1 ते 100 पर्यंत एकूण एक अंकी संख्या त्या ठिकाणी आपल्याला 9 मिळतात, त्यानंतर 2 अंकी संख्या आपल्याला त्या ठिकाणी 90 मिळतात आणि 3 अंकी संख्या त्या ठिकाणी आपल्याला फक्त एकच संख्या मिळते। मग याच्यावर आधारित बघा आपल्याला 2022 मध्ये बघा नवोदय मध्ये आलेला क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेले 2 अंकांच्या प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक संख्यांची त्या ठिकाणी एकूण संख्या किती आहेत, म्हणजे आपल्याला विचारलेले आहे तर 2 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत। तर आपण जस्ट आता बघितलं की 2 अंकी संख्या त्या ठिकाणी किती येतं 90, म्हणून या ठिकाणी बघा आपलं जे ऑप्शन यायला पाहिजे ते ऑप्शन बी त्या ठिकाणी काय येणार, करेक्ट येणार।